नमस्कार. प्रेरणादायी पुस्तके या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्याही लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते, पण त्या पूर्ण कशा करायच्या आणि प्रत्यक्षात कशा आणायच्या हे मात्र माहीत नसते. त्याच आपल्या इच्छा प्रत्यक्षात कशा आणायच्या याचे रहस्य उलगडणारे इस्टर हिस्क आणि जेरी हिस्क यांनी लिहिलेले आस्क अँड इट इज गिव्हन युअर विशेस लर्निंग टू मॅनिफेस्ट हे पुस्तक आहे. हेच पुस्तक डॉक्टर अरुण मांडे यांनी मराठीत अनुवादित केले आहे. मी आज त्याच पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन करणार आहे. चला तर मग सुरू करूया. स्रोत: तुम्हाला जे हवे आहे ते बोलले किंवा नाही बोलले तरी तुमच्यामधून कंपनाने जाते. स्रोताने ऐकले आणि समजले आणि त्याला प्रतिसाद दिला आणि आता तुम्हाला ते प्राप्त झाले. तुम्ही आणि स्रोत एकच आहात. तुम्ही स्रोतापासून कधीही विभक्त होऊ शकत नाही आणि स्रोत तुमच्यापासून कधीही विभक्त होऊ शकत नाही. जर कोणी तुम्हाला स्रोताशी जोडण्यात अडथळा आणू शकत असेल तर ते तुम्ही आहात. स्रोत तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो आणि आनंद नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचतो. बऱ्याचदा तुम्ही ते मान्य करता, पण कधी कधी तुम्ही करत नाही. भावना: तुम्ही तुमचे स्वतःचे वास्तव निर्माण करता, दुसरे कोणी नाही, आणि तुम्ही ते करत आहात हे तुम्हाला कळत नसेल तरीही तुम्ही ते तयार करता. जेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांची जाणीव होते तेव्हा तुम्ही तुम्हाला हवे असलेले वास्तव निर्माण करू शकता आणि तेच तुम्हाला हवे आहे. तुम्हाला शब्द वापरण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त ते तुमच्या आत अनुभवायचे आहे. मला हे हवे आहे, माझा यावर विश्वास आहे. तुमची इच्छा ही सर्व गोष्टींना आकर्षित करण्याची सुरुवात आहे. तुम्ही कोण आहात याचा विस्तार करताना तुम्हाला कधीही कंटाळा येत नाही, कारण तुम्ही शोधू शकणाऱ्या नवीन कल्पनांचा अंत नाही. तुम्हाला हेच हवे असते. जेव्हा तुम्ही कोण आहात आणि तुमच्याकडे काय आहे याबद्दल तुम्ही आनंदी असता आणि कधी कधी आणखी हवे असते. तुम्ही स्वतःला ऊर्जेच्या स्रोताशी पूर्णपणे जोडत आहात की नाही हे तुम्हाला जाणवू शकते. दुसऱ्या शब्दात, तुम्हाला जितके चांगले वाटेल तितके तुम्ही स्रोताशी अधिक जोडलेले असाल आणि जितके वाईट तितके तुम्ही कमी जोडले जाल. तुमच्या भावनांमध्ये सर्वात परिष्कृत स्पंदनात्मक दुभाषे आहेत. तुम्ही ज्याकडे लक्ष देता तुमच्यातून एक कंपन निघते आणि ते कंपन तुमच्या इच्छे इतके असते, जे तुमच्या आकर्षणाच्या बिंदू इतके असते. तुमच्याकडे सध्या नसलेली एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला फक्त त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि ते आकर्षणाच्या नियमाद्वारे तुमच्यापर्यंत येईल. आपल्याला पाहिजे ते साध्य करण्याचा मार्ग म्हणजे त्या इच्छेशी कंपनात्मक सुसंवाद साधणे, आणि हा कंपनात्मक सुसंवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात असल्याची कल्पना करणे. ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवणे. तुमच्या विचारांना त्याचा आनंद घेण्यासाठी प्रवाहित करून दिल्यास तुम्हाला ते अनुभवता येईल. जेव्हा तुमचे विचार तुमच्या इच्छांच्या कंपनाशी जुळतात तेव्हा तुम्हाला चांगले वाटते. तुमची भावनिक श्रेणी आशावादी, चिंताग्रस्त, आनंदापर्यंत असते. परंतु जर तुम्ही तुमच्या इच्छेच्या अभावावर लक्ष केंद्रित केले तर तुमच्या भावनावर निराशेकडून चिंतेकडे, चिंतेकडून निराशेकडे, निराशेकडून रागाकडे, रागाकडून असुरक्षिततेकडे आणि असुरक्षिततेकडून नैराश्याकडे जातात. तुमच्या भावना तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शन प्रणाली देतात आणि जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष तर तुम्ही स्वतःला हवे ते मिळवू शकता. आपण जे काही विचार करत आहात ते भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही प्रशंसा करता तेव्हा तुम्ही योजना करता. जेव्हा तुम्ही काळजी करता तेव्हा तुम्ही योजना करता. काळजी म्हणजे तुमची कल्पनाशक्ती वापरून तुम्हाला नको असलेले काहीतरी तयार करणे. तुम्ही त्याबद्दल जितका विचार कराल तितके तुम्ही त्या दिशेने कंपन कराल. तुम्ही तिच्याकडे जितके जास्त कंपने पाठवाल तितके तुम्ही तिला आकर्षित करता. तुमच्या आमंत्रणाशिवाय तुमच्या आयुष्यात काहीही घडू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व. काही परिस्थितींमध्ये तुम्हाला धन्य वाटते आणि इतरांना नाही. तुम्हाला हे समजले पाहिजे की जर तुम्हाला धन्य वाटत असेल आणि चांगल्या गोष्टींची अपेक्षा असेल तर ती तुमची परवानगी देण्याची स्थिती दर्शवते, आणि जर तुम्हाला धन्य वाटत नसेल, जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत नसाल तर हे तुमची थांबण्याची स्थिती दर्शवते.
एक विचार निष्क्रिय करण्याचा एकमेव खरा मार्ग म्हणजे दुसरा विचार सक्रिय करणे। दुसऱ्या शब्दात, जर तुम्हाला एका विचारापासून स्वतःचे लक्ष विचलित करायचे असेल तर दुसऱ्यावर लक्ष केंद्रित करा। तुमच्या भावना स्रोताशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधाबद्दल आहेत, कारण भावना आपल्याला स्रोताशी असलेल्या आपल्या संबंधाबद्दल जाणून घेऊ इच्छित असलेल्या सर्व गोष्टी सांगतात। आपण आपल्या भावनांना आपली भावनिक मार्गदर्शन प्रणाली मानतो। एकदा तुम्ही तुमच्या भावना आणि ते तुम्हाला देत असलेले महत्त्वाचे संदेश समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचा अनुभव येईपर्यंत थांबावे लागणार नाही। तुम्हाला कसे वाटते यावरून तुम्ही कुठे जात आहात हे समजू शकता। जर तुम्ही तुमच्या नवीन कारबद्दल विचार केलात तर ते हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण जर तुम्ही तुमच्या जुन्या कारबद्दल विचार केला तर नवीन कार तुमच्याकडे येऊ शकणार नाही। हा नियम असा आहे की एकदा तुमचे लक्ष ठरवले, तुमच्या आत एक प्रबळ कंपन सक्रिय झाले की त्यामुळे गोष्टी तुमची इच्छा असो वा नसो तुमच्या वैयक्तिक अनुभवांमध्ये प्रवेश करेल। तुम्ही ज्याकडे लक्ष देता ते तुमचे सत्य बनते। आकर्षणाचा कायदा हेच सांगतो, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला काय मिळतं यामधील संबंध समजायला लागल्यानंतर तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचू शकता। जेव्हा तुमच्या भावना मजबूत असतात, मग ते चांगल्या असोत किंवा वाईट, तुमच्या इच्छा देखील प्रबळ होतात। आणि जेव्हा तुमच्या भावना कमकुवत होतात तेव्हा तुमची इच्छा देखील कमकुवत होते। तुमच्या भावना तुम्हाला सध्या कशाकडे आकर्षित करत आहेत याकडे निर्देश करतात। आपल्या सभोवतालचे सत्य, तुमच्या जीवनातील अनुभवांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती तुमच्याकडे नेहमीच असते। तुम्हाला नको असलेल्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येण्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही त्याकडे जास्त लक्ष देत आहात। तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला मिळते। तुम्हाला ते हवे आहे की नाही? तुम्हाला समजले की आकर्षणाचा नियम नेहमीच कार्य करतो आणि तो तुमची कधीही फसवणूक करत नाही। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला ती मिळते। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला ते मिळते आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हाही तुम्हाला ती मिळते। आकर्षणाचा नियम, तुम्ही ज्याकडे लक्ष देत आहात, विश्वास ठेवत आहात आणि ज्याचा विचार करत आहात ते करत राहिल्यास तुमच्या अनुभवात कोणताही बदल होणार नाही। तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्हाला फक्त त्या मागितलेल्या वस्तूच्या कंपनात्मक सामंजस्यात राहावे लागेल। नको असलेल्या गोष्टी आमंत्रणाशिवाय तुमच्या अनुभवात येऊ शकत नाही। प्रशंसा आणि आत्मप्रेम हे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत जे तुम्ही जोपासले पाहिजेत। भावना समजून घेण्यासाठी अनेक शब्द वापरले जातात, पण प्रत्यक्षात दोनच भावना असतात, एक चांगली वाटते आणि दुसरी वाईट वाटते। मॅनिफेस्टेशन साठीची प्रक्रिया म्हणजेच प्रकटीकरणासाठीची प्रक्रिया। सरावाने तुम्हाला कळेल की तुम्ही कसे प्रकट व्हायचे ते शिकलात की अजून सुरुवातीच्या टप्प्यावर आहात। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकदा का तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं की तुम्हाला त्याचा आनंद मिळेल। या प्रक्रियांचा अवलंब करण्यापूर्वी तुम्हाला आता कसे वाटत आहे आणि तुम्हाला कसे वाटायचे आहे हे समजून घ्यावे लागेल। प्रशंसा करा। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रशंसा करता, जेव्हा तुम्ही कोणाची प्रशंसा करता, तेव्हा तुम्ही जगाला सांगत असता की तुम्हाला ते अधिक हवे आहे। तुम्हाला ते शब्दबद्ध करण्याची गरज नाही। जर तुम्ही कौतुकाच्या स्थितीत असाल तर सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील। जादुई निर्मिती बॉक्स, अशी कल्पना करा की तुम्ही खुर्चीवर बसला आहात आणि तुमच्या शेजारच्या खुर्चीवर एक बॉक्स ठेवला आहे, खूप मोठा बॉक्स। तुम्ही त्याचे निर्माते आहात। त्यात तुम्हाला हवे ते टाकू शकता। एक सुंदर घर, तुमच्या आवडीच्या शहरात, चांगली कमाई किंवा काही। तुम्हाला जे हवे आहे ते टाकण्यात तुम्हाला कोणताही अडथळा जाणवणार नाही। तुम्हाला ते खूप लवकर मिळेल। पण ज्या गोष्टी टाकण्यात तुम्हाला अडथळे येतील असे वाटते त्या गोष्टी तुम्हाला उशिरा मिळतील। सृजनशील कार्यशाळा, चुंबकाप्रमाणे आपण विचार, लोक, घटना आणि जीवनशैली आकर्षित करता। जेव्हा तुम्ही गोष्टी जशा आहेत तशा पाहता तेव्हा तुम्ही त्या गोष्टींकडे अधिक आकर्षित करता। परंतु आपण आपल्या इच्छेप्रमाणे दिसल्यास आपण आपल्या इच्छेनुसार आकर्षित करता। त्यामुळे चांगले चांगले होते आणि वाईट वाईट होते। जेव्हा तुम्ही परिस्थिती निर्माण करता ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटते
तेव्हा तुम्ही एक कंपन सक्रिय करता ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटते आणि मग आकर्षणाचा नियम त्या कंपनाशी जुळतो. स्क्रिप्टिंग प्रक्रिया. तुम्ही लेखक असल्यासारखे वागले पाहिजे आणि तुम्ही जे काही लिहाल ते तसे असेल. तुमचे काम फक्त एवढेच आहे की तुम्हाला सर्व काही तपशीलवार समजावून सांगावे लागेल. तुम्ही जे काही लिहिले आहे ते तुमच्या अनुभवातून दिसू लागेल, जणू तुम्ही रंगभूमीवर नाटक दिग्दर्शित करत आहात. प्लेसमेंट प्रक्रिया. एक मोठा कागद घ्या आणि त्याच्या मध्यभागी एक रेष ओढा. डाव्या बाजूला आज करायचे काम लिहा आणि उजव्या बाजूला विश्वाला करायच्या गोष्टी लिहा. तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या गोष्टीवर कृती करावी लागेल आणि ब्रह्मांड उजव्या बाजूला असलेल्या गोष्टीवर कृती करेल. तुम्हाला काय हवंय हे विश्वाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, फक्त एकदाच सांगायचे आहे. पण ते सतत सांगण्याचा फायदा म्हणजे तुम्ही त्याबद्दल अधिक स्पष्ट व्हाल. गोंधळ प्रक्रिया काढून टाका. जर तुम्हाला अपूर्ण काम, अनुत्तरित पत्रे, अपूर्ण प्रकल्प, न भरलेली बिल याबद्दल काळजी वाटत असेल, पेपरवर्कचे निराकरण न झालेले ढीग, जर तुम्ही भटके मासिके आणि कॅटलॉग निवडलेले असाल तर ते तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकतात. कारण प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे कंपन असते आणि तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीशी कंपनात्मक संबंध निर्माण करता. त्यामुळे वैयक्तिक काय आहे, तुमच्या आकर्षणाच्या ठिकाणी तुम्हाला कसे वाटते यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पाकिट प्रक्रिया. बरेच लोक हे लक्षात न घेता पैशाच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे अनेकदा त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ओळखूनही ते स्वतःला रोखून ठेवतात आणि त्यांच्यापासून दूर राहतात, कारण त्यांच्याकडे किती पैसे नाहीत यावर त्यांचा अधिक भर असतो. तुमच्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये 2000 रुपयाची नोट ठेवा. ती नेहमी सोबत ठेवा आणि तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असल्याची आठवण करून देत राहा. आता या 2000 रुपयांच्या नोटेच्या मदतीने तुम्ही एका दिवसात किती गोष्टी करू शकता ते पहा. तुम्ही काहीतरी छान खाऊ शकता किंवा खरेदी करू शकता. अशा प्रकारे मानसिक दृष्ट्या 5 ते 10 वेळा खर्च केल्यास तुम्हाला 10 ते 20,000 रुपये खर्च झाल्याचे समजेल. तुम्हाला असे वाटते की तुमच्या वॉलेटमध्ये भरपूर खरेदी करण्याची ताकद आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा आकर्षणाचा बिंदू बदलू लागेल. अनुभवण्यासाठी जागा शोधणे. योग्य कंपन पसरवून तुम्हाला वाटते की जागा शोधणे सर्वात उपयुक्त आहे. ही प्रक्रिया तुम्हाला खरोखर काय आकर्षित करत आहे हे समजून घेण्यास मदत करेल. यामध्ये तुम्हाला कल्पना करावी लागेल की तुम्हाला जे हवे आहे ते प्रत्यक्षात घडले आहे आणि तुम्ही ते जगत आहात. भावनिक स्तरावर जा. या प्रक्रियेत आपल्याला कसे वाटते हे समजून घेण्यासाठी योग्य शब्द शोधणे आवश्यक नाही, परंतु या प्रक्रियेत आपल्याला कसे वाटते हे समजून घेण्यासाठी, भावना अनुभवण्यासाठी योग्य शब्द शोधणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दात, हा गेम तुम्हाला आराम देणारे विचार शोधण्याचा आहे. लक्षात ठेवा, बरे वाटणे म्हणजे अडथळे कमी करणे, म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते अधिक स्वीकारणे. याबरोबरच इथेरिस्क आणि जेरी यांनी लिहिलेल्या आस्क अँड इट इज गिव्हन या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. तुम्हाला या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन कसे वाटले हे कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.